तुम अपने लहू से धो दे मेरे यीशु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तुम अपने लहू से धो दे मेरे प्रभु। पवित्र पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तुम
हे प्रेज लॉर्ड फॅमिली, आता झालेल्या आराधनेमध्ये तुम्ही आशीर्वादित झालाय. चला आपण आता वचनामध्ये जाऊ, त्या अगोदर आपण प्रार्थनेत चालू. ओ राखाली बेजिया तो राखाला मांदेरी खारा बाजिया तो रामांदेरी खाला ब्राहाया दो सिब्रांता बासी केंदे बेरिखा लिक्रोमोजा खारा बारा खारा बाजी केरी खारा मांडे ओ राबा बाजी केरी बाला खारा माला खारा बाला से लिरो खाला मांदे किया से खांदेरी हांदो. प्रभेश तुझं रक्त आज प्रभेश आज मी या घरावरती घेतो, प्रभेश आज या कुटुंबावरती घेतो, प्रभेश आज जेवढे प्रभेश वचन ऐकतात प्रभेश, आज जेवढे प्रभेश तुझ्या आत्म्याने प्रभेश आत्म्यासाठी आतुर आहे प्रभेश, तेवढ्यांवरती आज तुझा आत्मा येऊ दे प्रभेश. तुझी कृपा आज मी त्यांच्यावरती घेतो प्रभेश. आज तुझं प्रगटीकरणाचा आत्मा प्रत्येकावर मी आणतो प्रभेश. तुझी दया दिली त्यासाठी धन्यवाद देतो प्रभेश. मी प्रार्थना करतो आता जे वचन होईल प्रभेश, ते वचन कळण्यासाठी प्रभेश, त्यांच्या अंतःकरणावर ते लिहिण्यासाठी प्रभेश, त्यांच्या आत्म्याला तू प्रभेश बदल नवीन कर प्रभेश आणि तुझ्या आत्म्याने भर. पिता येशूच्या नावात धन्यवाद देतो, कबूल कर. आमेन. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 21 वचन 19. उत्पत्ती अध्याय 21 आणि वचन 19. मग देवाने तिचे डोळे उघडले, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलाला पाजले. याला आपण 17 पासून वाचू. हा की नेमकी कोण आहे, कोणाबद्दल आहे ही कहाणी माहिती आहे सगळ्यांना. ही कहाणी जी ती हागारेबद्दल आहे, बरोबर. अब्राहमाची जी दास होते, जिच्यापासून अब्राहमाला मुलगा झाला, जे की वाचाचा मुलगा नव्हता, बरोबर. वाचाचा मुलगा म्हणजे कोण? इस्रायल. पण हा जो होता तो इश्माईल होता, बरोबर. वाचूया आपण उत्पत्ती अध्याय 21 वचन 17. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का घेऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मग देवाने तिचे डोळे उघडले, पाण्याचा झरा त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलाला पाजले. बस. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं, जसं मी आता सांगितलं की हे गोष्ट जी हागार आणि इश्माईल बद्दल, बरोबर. हागार जी दासी आहे, बरोबर, आणि दासीपासून मुलगा आला, अब्राहमाला मुलगा झाला. आपल्याला माहिती हे नेशन्स कोण आहे, हे कोणाबद्दल बोलतंय समजते सगळ्यांना. हे राष्ट्र कोणते नेशन्स आहे, जे की प्रत्येक जण अब्राहमाला स्वतःचा बाप म्हणतात, बरोबर. मुस्लिम लोक पण बाप बोलतात, ख्रिश्चन्स पण बाप बोलतात, इस्रायली लोक पण बाप बोलतात, बरोबर. पण वचनाप्रमाणे मुस्लिमांची जिथून उत्पत्ती झाली तो म्हणजे इश्माईल, बरोबर. आपली उत्पत्ती जी झाली ती म्हणजे इस्रायल, समजतं. या दोघांचे जसं आपलं माग सरमन झालं नोन, बरोबर. तिथं आपण थोडंसं पाहिलं होतं की नावामध्ये काय असतं, थोडंसं पाहिलं होतं, जे की आपण केरन फॅमिली असलं तर आपण लवकर भेटून ते बघूया की काय असतं नावामध्ये. इथं इश्माईलचं नाव जे इश्माईल ठेवण्यात आलं अब्राहमाद्वारे, समजतंय. आपलं हा टॉपिक नावाचा नाही, आपलं दुसरं काहीतरी टॉपिक आहे. पण मी फक्त एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला की इश्माईलाची जी संतती होती ती मुस्लिम लोक, बरोबर. इस्लामिक लोक इश्माईलाची संतती, इस्रायलाची संतती इस्रायल पासून, बरोबर. आता ध्यानात ठेवा, वचन सांगतं की ती रडत होती तिथं आणि तिला पाणी कुठे हे दिसलं नाही, पण दूताने तिला सांगितलं की ह्या मुलापासून मी राष्ट्र निर्माण करणार आहे, तर उठ. आणि नंतर मग जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिचे नेत्र उघडले गेले ते पाणी पाहण्यासाठी, समजते. म्हणजे का? कारण वचन सांगतं की मी त्याच्यापासून राष्ट्र निर्माण करणार आहे. मग त्याच्यामुळं आता जे इस्लामिक कंट्री जे ते आता वाढणारे, बरोबर, ते वाढलेले नाही. ख्रिश्चन्स वाढलेले पण इस्लाम वाढलेले नाही, ते अजून वाढते. विचार करा की इस्लाम मध्ये आपण पाहतो प्रत्येक घरामध्ये ते 4-4 मुलं 5-5 मुलं ते जन्म देतात, पण तरी अजून ते वाढ झालेली नाही. म्हणजे ख्रिश्चन्स किती वाढलेले, समजतं का. येशूचा हात किती मोठे ख्रिश्चन लोकांवरती, आणि तरी ख्रिश्चन लोकांना माहिती नाही. आणि इस्रायल आणि इश्माईली लोकांमध्ये काय फरक आहे? कारण परमेश्वर जे ते वाच्यासोबत जे तो जडलेला आहे, परमेश्वरने वचन बांधलेलं आहे इस्रायल सोबत, ना की इश्माईल सोबत. पण तो केवळ अब्राहमाचा मुलगा आहे म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलाय आणि त्याच्यापासून राष्ट्र निर्माण करतोय परमेश्वर, समजते.
आपण अजून टॉपिक मध्ये घुसलेलो नाही. आता आपण घुसणार आहे टॉपिक मध्ये. आपण जाऊया त्याच वचनामध्ये 19वं वचन जे ते आपण पुन्हा वाचूया. उत्पत्ती 21वा अध्याय आणि वचन 19. मग देवाने तिचे डोळे उघडले, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलाला पाजले. देव त्या मुलासाठी पाठीराखा झाला व तो रानात लहानचा मोठा होऊन तिरंदाज. बस. तर वचनाप्रमाणे तिला दिसलं नाही कुठं पाणी, कुठं नदी, कुठं साठा आहे ते तिला दिसला नाही. पण जेव्हा देवाने तिचे नेत्र उघडले तेव्हा तिला दिसण्यात आलं. समजते? आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी अगोदर तिथे एक देवदूत होता. समजते? म्हणजे याचा अर्थ जिथं पाणी असतं, जिथं नदी असतात तिथं देवदूत जे असतात ते उपस्थित असतात. तिथं आत्मे असतात, कोणते पण असू द्या. मग नदीच्या काठी जे त्या आत्मे असतात. त्याच्यामुळे बरेचसे लोक सैतानाच्या राज्यामध्ये जादूटोणा कुठं करतात? नदीच्या काठी. बरोबर का? कारण नदीच्या काठी जे ते आत्मे बसलेले असतात. नदीची काठी दूत असतात, आपल्याला माहिती. मग दूत काही खाली पडलेले पण आहे, सैतानासोबत आलेले काय दूत आहे, परमेश्वरासोबत काय दूत आहे. मग असे बरेचसे दूत नदीच्या काठी असतात, पाण्याच्या झऱ्या भोवती असतात. आणि मग ऍक्सिडेंट होतात, कोण डुबून मरतं, आत्महत्या करायला जातं, जादूटोणा होतो. का? कारण तिथं नदी असते, तिथं पाणी असतं. आणि पाण्याच्या काठी जे ते काय आत्मे दूत असतात. समजते? आपण जाऊया. एवढंच नाही तर आपला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याला पण पवित्र आत्मा कुठं भेटतो? मत्ते अध्याय 3 वचन 16. मत्ते अध्याय 3 आणि वचन 16. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. बस. वचन सांगतं आणि आत्मा जो आहे तो बाप्तिस्म्यानंतर आला. बरोबर? म्हणजे याचा अर्थ आत्मे आणि पाणी सोबत असतात. समजते? आत्मे, दूत, पाणी हे सगळे एकमेकांशी जडलेले, एकमेकांशी सोबत असतात. आपला जो टॉपिक आहे आज तो म्हणजे रिव्हर्स किंवा वॉटर्स. समजते? की पाण्यांपाशी काय असतं. बाकी सगळे लोक जे ते पाण्यापाशी, इस्रायल घराणं वगैरे वगैरे आपण सगळं बघू याच्यामध्ये, की हे सगळं पाण्याचं काय रहस्य आहे. बरोबर? याच्यामध्ये मरमेड्स पण बघू आपण, की मरमेड काय असतं, मरमेड आहेत का खरं अस्तित्वात का नाहीये, हे पण आपण बघणार आहे. पण वचनामध्ये जे आपण वाचलं ते सांगितण्यात आलं मरमेड म्हणजे की बरेचसे म्हणतात जलपरी, जलपरा. बरेचसे लोक म्हणतात की जलपरी आहे, जलपरा आहे. मग ते पण असतं का खरं आहे का खोटं आहे ते पण आपण वचनातून बघणार आहे. तर आपण जर आता जिथं आहोत तिथं लिहिण्यात आलं की येशू ख्रिस्त याच्यावरती पवित्र आत्मा आला जेव्हा तो पाण्यातून बाहेर आला, जेव्हा त्याचा बाप्तिस्मा जे झाला आणि त्याच्यानंतर तो पाण्यातून बाहेर आला. समजते? का? कारण आत्मे पाण्याशी निगडीत असतात, जडून असतात. समजते? पाणी आणि आत्मे कधी वेगळे होऊ शकत नाही. बरोबर? आणि जर तुम्ही भविष्यवक्ता असला, जर तुम्ही पाणी पाहताय तर मी असे बरेचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटी छोटी इन्फॉर्मेशन देत राहील की जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये, स्वप्नामध्ये, दृष्टांतामध्ये पाणी पाहिलं तर त्याचा अर्थ काय असतो सगळ्यांना माहिती. पाणी म्हणजे वचन. बरोबर? अजून पाणी म्हणजे पवित्र आत्मा किंवा आत्मे, आणि पाणी म्हणजे लोक. हे ध्यानात ठेवायचं. जेव्हा आपण भविष्यवाणी करायला आपल्याला काहीतरी दिसते पाणी, मग त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येकाचा अर्थ काय. समजतंय? हे आपण केअर अँड फॅमिलीसाठीच हे सीमित आहे. फक्त डीप मध्ये हे जे आमच्याशी निगडीत जुडलेले त्यांना जे थोडे भेटणार आहे, पण केअर अँड फॅमिली सगळं काय भेटणार आहे. समजतं? ओके. तर मग आपण पुन्हा टॉपिक मध्ये येऊ. आणि वचन सांगतं की पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. समजतं? वचन अजून एक आपण जाऊया. रिखाला बाजिथो नमासी खेरी बार रखांदे. समजते वचन? लिरो खाला मासी प्रारी ही जिखेरी बाला खराबा सिखेरी बाला खरामा सिखेंदुरी खाला महांदे. ओ खौरा बहांदे, ओ खौरा महांदे सिखेरी खरा हांदे, ओ खौरा बहांदे, ओ खौरा बासे ठेकेरी हिया, ओ खौरा बहासे थे.
लिक्रोंदोमोसला खबाहाया. आपण जाऊया योहान अध्याय 3 वचन 5. लिरो खाझिन प्रोनोमोंडबा सिलेखी रोबला खादिया. योहान अध्याय 3 आणि वचन 5. हा. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्यामध्ये जन्म घेणे हे वेगळे आहे, आत्म्यामध्ये जन्म घेणे हे वेगळे आहे. समजते? याच्यामध्ये फरक आहे. योहानाने पाण्याने बाप्तिस्मा दिला, येशूने आत्म्याने बाप्तिस्मा दिला. समजते का? तेवढंच नाही, हे सांगण्यासाठी परमेश्वरांनी निर्मितीच अशी केली, नैसर्गिक निर्मिती अशी झालेली की आपण जेव्हा आईच्या गर्भाशयात असतो त्याच्यामध्ये पण पाणी असतं. बरोबर? हे परमेश्वराला सांगायचं होतं, कारण जुन्या लोकांमध्ये बायबल नव्हतं तेव्हा. जुने संदेशांकडे बायबल नव्हतं, वचन नव्हतं. मग ते कसे भविष्यवाणी करायचे? बरोबर ना? काहीतरी असं तेव्हा मग त्यांच्याकडे वचन नव्हतं, काहीच नव्हतं, पण तरी ते भविष्यवाणी करायचे, सगळं काय सांगायचे आणि ते संदेश होते. काहीतरी अर्थ असेल त्याच्या मागं. त्यासाठी KRNC जाडा. आपण पुन्हा बघूया, पुन्हा वाचू. योहान 3 अध्याय हा. योहान 3 अध्याय 3 आणि वचन 5. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मग योहान हे येशू ख्रिस्त बोलतो. बरोबर? हे सांगण्यात आलं की कोणी पण आत्म्यामध्ये किंवा स्वर्गाच्या राज्यात जर जायचं आपल्याला, तर आपल्याला पाण्याने बाप्तिस्मा होणं आणि आत्म्याने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. योहान जो आला त्यांनी पाण्याने बाप्तिस्मा केला आणि तो साक्ष देतो येशू बद्दल की माझ्या मागून जो येईल तो अग्नीने आत्म्याने बाप्तिस्मा कर. बरोबर? म्हणजे येशूचा बाप्तिस्मा करायचा अधिकार काय होता? आत्म्यात, पाण्यात नाही. येशू कोणाला पण पाण्यामध्ये बाप्तिस्मा नाही दिला. समजते? येशूने चेल्यांचे, शिष्यांचे पाय धुतले पण बाप्तिस्मा नाही दिला. समजते का? कारण त्याच्याकडे जो अधिकार होता तो आत्मे द्यायचा. समजते? कारण त्याने आत्मे बनवलेले, शरीर बनवलेले. समजते? कारण आत्म्याशी जडलेले ते पाण्याशी पण जडलेले. आणि येशू हा वरच्या कॅटेगरीमध्ये येतो, त्याच्यामुळे तो आत्मे हँडल करतो, पाणी हँडल नाही करत. आणि जे आत्मे असतात ते पाण्याशी निगडीत असतात. समजते? काही जमलिक होत नाही ना? डोक्याच्या वर जात नाही ना? ओके, आपण जाऊया. लिरो खाबाजी तेरी खांदो रबाला खरमासे खेंदेरी बाला खांदे रोबोन थाला बहांदे ओ खोरहांदे ओ खोरहांदे ओ खोरबाला हांदे रबासा ठाकाडा बहाया लिखो रमाला खरमासे खेंद. प्रगटीकरण अध्याय 9 वचन 14. प्रगटीकरण अध्याय 9 वचन 14. कर्ण असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरता नेमलेली घटिका. बस. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की फरात महानदीवरती जे देवदूत बांधलेले ते मोकळे कर. बरोबर? असे काही देवदूत आहे जे पाण्याच्या आतमध्ये ठेवण्यात आलेले आहे. वचन तिथे लिहिलेलं आहे. बरोबर? बायबलमध्ये लिहिलेलं आहे, कुठं दुसरीकडे नाही. की त्या फरात महानदी जी आहे तिथं एंजल्स बांधलेले. त्याशिवाय आपण मागे जे ते आपण न्यूज ऐकले असेल, तुम्ही बातमी ऐकली असेल की इजिप्तमध्ये, इस्रायलच्या शेजारी, गाझा वगैरे तिथं, युक्रेन वगैरे तिथं जे ते भूमिकंप आलता. बरोबर? तर भूमिकंप पण का होतो हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला वाटतं सुनामी का होती, कारण पाण्याच्या आतमध्ये जमीन असते तिथं भूमिकंप होतं म्हणून सुनामी येते. बरोबर? तसंच भूमिकंप का होतो? हीट वाढल्यावर. बरोबर? मग इथं जे दूत खाली ठेवण्यात आले होते त्यांच्यामुळे जे ते भूमिकंप येतात. समजते? त्याच्यामुळे आता जी घटना 1-2 वर्षापूर्वी झाली, प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराचा हात तिथं होता. परमेश्वराने काहीच नाही केलं तिथं. हे जे दूत होते ते करत होते सगळं काय. समजते काय? आपल्याला नैसर्गिक रित्या काय चाललंय, आत्मा करतोय का परमेश्वर करतोय हे पण आपल्याला समजायला पाहिजे. नाही तर बरेचसे जण आत्मे करत असतात पण परमेश्वराला नाव ठेवतात. समजते का? कारण का? त्यांचे आत्मिक नेत्र उघडलेले नाही.
आणि वचन सांगतं जे आपण पहिलं वचन ऐकलं, आणि हागारीचे त्या बाईचे नेत्र जे होते ते बंद होते, त्याच्यामुळे तिला पाणी दिसलं नाही. समजतंय? जेव्हा आपले नेत्र उघडे असतात तेव्हा आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी कोणते आत्मे, कोणते दूत आहे, कोणत्या राज्यावरती कोणते दूत आहे, पाण्यामध्ये कोणते दूत आहे, हे आपल्याला समजण्यात येतं. समजतंय? आपण जाऊया. Labron chasi kiri bahaya dalamasi kendi rakrama kalamasi brahayande. O rabala karabahayande. O rabasa kanderi kalamara kahande. O brajahayande. Masi kiri hidi tete mehiyande. Prakabasi kendi malando rodose brahayande. O krabala karamasi ke. Likrondo masidi barakande. O brancha chacharanosi. महाय. आपण जाऊया प्रगटीकरणामध्येच 16:12 मध्ये, की आपण नव्या करारामधून पहिला आपण जुना करार बघितला, त्याच्यानंतर येशूची घटना पाहिली, त्याच्यानंतर प्रगटीकरण पाहतोय की पाण्यामध्ये काय. आपण जर पुन्हा प्रगटीकरण पाहिलं तर पूर्ण प्रगटीकरण किंवा बायबल जे, जर तुम्ही बायबल वाचलं, येशू नदीवरून जातो, येशू माशांचा चमत्कार करतोय, पाण्याचा चमत्कार करतोय, प्रत्येक ठिकाणी येशू पाण्याबद्दल सांगतोय. येशून जे जे चमत्कार केले ते पाण्याबद्दल करतोय. बरोबर? पाण्याने नाही तर हे करणार, त्या माणसाला पाण्यामध्ये जाऊन देत नाही, तो स्वतः बरा करतो. सगळ्या गोष्टीमध्ये येशू जे पाण्याशी निगडीत होता. बरोबर? आपण वचनानुसार जाणार आहे की कुठं काय येशूने पाण्याबद्दल केलं का, कारण पाण्यासोबत जे होतं ते आत्मे असतात. वाचूया आपण प्रकटीकरण अध्याय 16 आणि वचन 12. 6व्याने आपली वाटी फरात महानदीवर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजाची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी आटून गेले. पुन्हा एकदा वचन 12. 6व्याने आपली वाटी फरात महानदीवर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजाची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी आटून गेले. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की दूताने जे त्या फरात महानदीवर ती वाटी ओतली आणि ती जी दुभागली, बरोबर, ती वेगळी झाली, आणि सूर्यापासून येणारा जो राजा आहे, हु इज दॅट, तो कोण? येशू ख्रिस्त. जेव्हा जेव्हा बायबल सांगतं की सूर्य किंवा सूर्यासारखा कोण, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. बरोबर? आत्म्यामध्ये आपण जेव्हा पाहतो, मागच्या वेळेस सांगितलं होतं मी त्याने, सूर्य चंद्र कशाला दर्शवतात काय सांगितलेलं आहे. बरोबर? मग त्याप्रमाणे येशू ख्रिस्त जो आहे तो सूर्य आहे. आता त्याच्या जुन्या करारामध्ये लोकांना जेव्हा भविष्यवाणी करायची असायची ते सूर्य सांगायचे. बरोबर? सूर्यग्रहण काय, सैतानाच्या राज्यामध्ये लोक सूर्यग्रहण करतात, सूर्याला पाहतात, सूर्यनमस्कार करतात. त्याचा अर्थ काय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर? कारण आपण देवाचे मुलं आहे, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की सैतानाच्या राज्यात काय चाललंय, आपल्या राज्यामध्ये काय आहे. कारण सैतानाने जे काय माहिती आहे ते आपल्या बापापासून माहिती, जे की यहोवापासून, जे काय त्यांनी घेतलेले ते येशूपासून घेतलेले, तर स्वतःच काही नाही. मग लोकांना काय वाटतं, भीती वाटते लोकांना की सैतानाच्या राज्यामध्ये जे काय ते सैतानाने निर्माण केलं. तसं काय, ते देवाने निर्माण केलेले, तो फक्त वापरतोय, आणि देवाच्या लोकांना हे माहिती नाही म्हणून तो फायदा घेतोय. समजतंय? आपण कुठं होतो? प्रकटीकरण अध्याय 16 आणि वचन 12 मध्ये आपण जाऊया. एक्झोडस, निर्गम अध्याय 7 वचन 19. निर्गम अध्याय 7 वचन 19. कारण जुन्या करारामध्ये मी सांगितलं जसं की बायबल नव्हतं भविष्यवक्त्यांकडं, मग ते कशी भविष्यवाणी करायची, कारण तेव्हा पवित्र आत्मा नव्हता. पवित्र आत्मा आता आला, तेव्हा देवाचा आत्मा होता. बरोबर? मग ते कोणत्या कोणत्या गोष्टी वापरायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. कसे करायचे, काय करायचं, कसं करतात. प्रत्येकाला वाटतं संदेशाची सेवा काही खूप सोपी आहे किंवा पवित्र आत्मा मदत करतो. पवित्र आत्मा मदत करतोच, याच्यात हे नाही, पण तुम्ही खरं एक संदेश आहात तर मग त्याच्यामधले सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर? कारण संदेशांचं हे पित्यापासून आहे. जसं आपण पाहिलेले, ती सेवा काही कोणापासून, संदेशाची पित्यापासून, फादर पासून आहे. मग त्याचे सिक्रेट आपल्याला माहिती पाहिजे, त्याचे रहस्य आपल्याला ठाऊक पाहिजे सगळे. बरोबर? वाचूया. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अरोनाला सांग की आपली काठी घेऊन मिस्र देशात जितके पाणी म्हणून आहे
हं? म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद या सर्वांवर आपला हात उगार. हं? म्हणजे त्या सर्वांच्या पाण्याचे रक्त बनेल हं? आणि मिश्रातील काष्टपाषाणाच्या सर्व पात्रात रक्तच रक्त होईल. बस. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पाषाण, दगड वगैरे काय, बरोबर, दगड काय आपण पाहिलेले मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता जे आपण पाहतोय रक्त, आपल्याला माहिती जसं रक्त बोलतं, बरोबर, रक्त जर बोलतं म्हणजे याचा अर्थ तो आत्मा आहे. परमेश्वराने जे काही या पृथ्वीवरती बनवलंय की आकाशाच्या खाली बनवले ते सगळे आत्मे, बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्यामध्ये दुष्ट आत्मा येतो तो रक्त पितो, एखाद्यामध्ये घाण आत्मा येतो तो रक्त पितो, किंवा परमेश्वर स्वतः म्हणतो तुम्ही रक्त पिऊ नका. जुन्या करारामध्ये रक्ताने तुम्ही हे घेऊ नका, रक्त आणि मांस खाऊ नका. का? कारण त्याच्यामध्ये आत्मे असतात, दुष्ट आत्मे असतात. पण येशू ख्रिस्त आला आणि तो म्हटलं तुम्ही माझं रक्त आणि माझं मांस खा. का? कारण त्याच्यामधला आत्मा मग आपल्यामध्ये येतोय, बरोबर. आणि इथं जी घटना आहे ती मोशे तिथं आज्ञा करतोय पाण्याला की रक्त हो, आणि तिथं रक्त होतंय. म्हणजे याचा अर्थ ते रक्त आणणार कोणतरी आत्मा होतं त्याच्यामध्ये. समजते का? आत्मे जे ते डीप मध्ये जातात. आपल्याला वाटतं आत्म्याचं जे क्षेत्र आहे किंवा देवाचं राज्य जे एकदम सोपं आहे, खूप आसान आहे असं वाटतं, पण ते खूप डीप आहे. परमेश्वराचं राज्य बऱ्याचशा लोकांना त्याचं वचन सांगतं की येशूला काही जण सोडून गेले कारण एवढं डीप त्यांच्याकडून सहन नाही झालं. त्यांनी इतकं आत्मिकता त्यांना सहन नाही झाली. का? त्यांची आत्मिकता कमी होती. त्यांना जे सवय होते एकदम छोटं छोटं बारीक बारीक खायचं, बरोबर. पण येशू येतो सगळं काही एक खटी सांगून जातो की हे आत्म्याचं काय, आत्म्यामध्ये कोण काय करतं, कसं करतं, सगळं काही येशू शिकवून गेला. समजतं? त्याच्यामुळे येशूला काय म्हणतात? रबी, बरोबर, शिक्षक. म्हणजे एक शिक्षक तुम्हाला काय करतो? शिकवतो, सगळ्या गोष्टी शिकवतो, बरोबर. आणि पाचारांमधले 5 पाचारण कोणते? शिक्षक. माईक मध्ये बोल. कोणते कोणते? स्वार्थिक, अपोस्टल, इव्हांजेलिझम, प्रॉफेट, पॉस्टर आणि टीचर. पास्टर आणि टीचर, बरोबर. आणि न्याय किती सेवकायचं होणार आहे माहितीये? संदेष्टा, प्रेषित, हा, आणि टीचर, शिक्षक. शिक्षक. प्रत्येक सेवकाईवर न्याय आहे. परमेश्वर वचन सांगतं की येशू जे ते न्याय करायला आलं. तुम्ही कोणत्याही सेवकाईमध्ये असू द्या, परमेश्वर त्याला माफी देतोय. कारण प्रत्येकाचं ओझ जे ते वेगवेगळे, बरोबर. मी याला एक काम सांगितलंय तर मी त्याच्याकडून हिशोब घेणारच. पण ह्या सगळ्या 5 जणांमधून परमेश्वर फक्त 3 जणांचा हिशोब घेणार वचन सांगतो. कोण? संदेष्टे, प्रेषित आणि शिक्षक. कारण संदेष्टाला सगळं काय माहितीये, प्रेषिताला राज्य आणायचंय परमेश्वराचं, लोकांना आतमध्ये आणायचंय, आणि शिक्षकाला काय करायचंय? सगळ्या गोष्टी शिकवायच्यात. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त काय झाला? एक संदेष्ट होता, बरोबर. तो भविष्यवाणी करत होता, सगळं काय सांगत होता. लोक त्याला म्हटले तू संदेष्ट आहे, बरोबर. तो जे होता त्याने प्रेषितातला नवीन पाचारण आणलं. जुन्या काळामध्ये फक्त संदेष्ट होते, प्रेषित नव्हते. पण येशू ख्रिस्ताने प्रेषित आणले, म्हणजे तो ती पण सेवा काही पूर्ण करतोय. त्याच्यानंतर तो शिक्षण देत फिरला, वचन सांगतं, बरोबर. तो शिकवत फिरला, म्हणजे त्यांनी 3री सेवा काही पण पूर्ण केली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर ह्या 3 कॉलिंग मध्ये असला तर तुम्ही येशूच्या कॉलिंग मध्ये डायरेक्टली येत आहे. आणि तुम्ही जर येशूच्या कॉलिंग मध्ये सक्सेसफुली जात आहे, मग तुमच्या न्याय जे ते अजिबात नाही. कारण वचन सांगतं आपण न्यायाला सरपास करून गेलेलो आहे. आपल्यावर न्यायाचं जे प्रसंग आहे तो येणारच नाही. समजते? आपण जाऊया. लिख्रोमो जखांचे बासे लेखे रिबा लखारा बासे लेखे आंदोम. समजते वचन? मराखा दे हांदे रखाला मराखा हांदे ओ रबा लखारा मराखाला बराखा जिखेंदे रिखेहिया ओ रबा रखाला महांदे रिखांदे रिखा हांदे ओ रबा सिखेंदे रिखी हांदे ओ खौ रबा हांदे ओ खौ रमा लखारा बराहांदे रेखा रमा सिखेंदे ओ खौ रहांदे लेके हांदे ओ जखान ओ खौ लमहांदे अखल महांदे ओ जखो रहांदे रखा जीते ले बहांदे
झिखेरी बहांदे एक रहांदे खेरे बे रबाला खराबाला बस खांदे. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 32 वचन 25. याकोबर आपली सरशी होत नाही हे पाहून किंवा त्याने सुरुवातीपासून याच्या हे जे जिथून चालू होतं. हा 22 पासून हा उत्पत्ती 32 अध्याय वचन 22. हा मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी हा आणि आपली 11 मुले यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यांना नदी पलीकडे उतरवून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पाठ होईपर्यंत झोंबी गेली. बस वचन सांगतं याकोब जो आहे ते त्याच्या घराण्याला पूर्ण जे ते नदीच्या पलीकडे पाठवतो आणि स्वतः अलीकडे थांबतोय. आणि कोणतरी पुरुष येतो वचन सांगतं आणि आपल्याला माहिती तो कोण होता. बरोबर, नाहीतर आपण त्यासाठी एक व्हिडिओ करू की तो माणूस कोण होता. बरोबर, एक आत्म्यातून एक माणूस येतोय नदीच्या काठी. बरोबर, जिथं नदी तिथं माणूस येतोय, तो झोंबी खेळतोय याकोबासोबत. बरोबर, का आपण आताच पाहिलं, कारण नदीपाशी आत्मे असतात. जो नदीपाशी जडतो तो आत्मेपाशी असतो. समजतं? त्याचे वचन आपल्याला काय सांगतं, परमेश्वराने स्वतः सांगितलंय. लिग्रो खाडा बहाय सूत्रकर्ता काय बोलतो, परमेश्वरचं वचन काय सांगतं आपल्याला. स्तोत्र 1:1 स्तोत्र संहिता अध्याय 1 वचन 1 आणि 2. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. पुढे अजून, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. बस वचनाप्रमाणे जे झाड परमेश्वराच्या प्रवाहाजवळ, पाण्याच्या प्रवाहाजवळ. बरोबर, आपण जे ते देवाच्या प्रवाहाजवळ पाहिजे. आपलं पाणी वेगळं आणि ह्या जगातलं पाणी वेगळं. समजतंय का? त्याच्यामुळे सैतानाची मुले काय करतात, पाण्याजवळ मी सांगितलं काय काय करतात, ते तिकडच्या गोष्टी अंगठी म्हणून घालतात. पाण्याजवळच्या गोष्टी बाबा लोक त्याचा उपयोग करतात, पैसा कमवतात. बरोबर, आपल्याला परमेश्वर म्हणतो की तुम्ही पाण्याजवळ राहा म्हणजे तुम्हाला हंगामी फळ येईल. आपलं पाणी काय मग आपल्याला ठाऊक पाहिजे, किंवा ह्या पाण्यावरती आपल्याला अधिकार कसं गाजवायचा. वचन सांगतं मोशेने त्या पाण्याला आज्ञा केली आणि ते पाणी त्याच्या बापाचं झालं. त्या पाण्याने त्याचं ऐकलं. म्हणजे जे तुम्ही बोलता ते तुम्ही पाणी ऐकतो. तुमचं जे काय तुम्ही बोलता पाण्यावर करायला ते सगळं काय होतं. येशू बोलला पाण्याला शांत हो, शांत झालं. बरोबर, सगळं काय जे ते तुमचं पाणी ऐकतं. पाणी पण तुमची वाणी ऐकतात. का? कारण तुमच्याकडे ते अधिकार असतात. येशूकडे अधिकार होते, मोशेकडे अधिकार होते. आपल्याकडे ते अधिकार येतात आणि अधिकार कोणापासून येतात? आत्म्यांकडून. समजतंय? अधिकार आत्म्यापासून येतात. वचन जाऊया आपण. लेरो खालामा सिखेंदे रिबा सखी डबा सिखले मिखी हयांदो रबा सिखेंदे ओ रबा लखारा महांदे ओ क्रमहो वहांदे कारिहांदे ओ क्रहोंदे लुक्रमो सलका बहांदे ओ रबा सेंथे रिखिरिया खरबा सेरी करा रखला मरखला बसेंथे रखदर लखा जिकिते अखरमा लखरमा सीते अखोरा बलहांदे रिखिते हिया. प्रकटीकरण 7:13 मारा खाला बस खांदे प्राडो को सुमा रिखिते सला खांदे. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत बस व कुठून आले. बस आपण जर हे वचन वाचलं तर योहान जो सगळ्यांना वाटतो की लय आत्म्यामध्ये स्ट्रॉंग आहे, लय बलवान आहे, पण त्याला पण स्वर्गामध्ये गेलं तर त्याला कळून नाही आलं हे सगळे लोक कोण आहे, किंवा ती गुंडाळी जी आहे ती कोणाच्या हातामध्ये आहे, कोण त्याच्यासाठी लायकीचं आहे, पात्र त्याचं कोण आहे हे त्याला समजून नाही आलं. पण वचन सांगतं एक वडील वर्गामधून एक जण येतो आणि तो त्याला सांगतो की हे लोक असे, हे मेन जो कोकरू आहे तो वर्दी आहे, तो ह्या पात्रतेचा ठरलेला आहे.
म्हणजे संदेष्टांना पण जो आत्मा मिळतो, समजतंय, एक भविष्यवक्त्याला जो आत्मा मिळतो तो आत्म्यामधून असणाऱ्या एका माणसापासून मिळतो, समजतंय. त्याच्यामुळं अलीशा जो आहे एलियाला बाप म्हणतो, कारण का एलियाचं जे उत्पन्न झाले ते कोणा मनुष्यापासून झालेलं नाही. आपण जर अध्याय पाहिले, वचन पाहिलं, बायबल पाहिलं, ते एलिया आत्म्यामधून आलेलं, शरीरामध्ये नाही आलं, बरोबर. कारण त्याचा उल्लेख जे आहे ते करण्यात आलं एलिया जो तिशबी, बरोबर, तिशबी म्हणण्यात आलेलं तिथं त्याचा आई बापांचा, त्याचा घराण्याचा कुठंच उल्लेख नाही. एलिया संदेष्टा हा आत्म्यातून आलेले, शरीरामध्ये काय संदेष्टे आहेत आणि त्याच्यानंतर आत्म्यांमध्ये काय संदेष्टे, समजते, ज्यांनी जन्म घेतलेला नाही असे काय संदेष्टे. त्याच्या अचानक काही जण येतात, भेटतात आणि ते काय काम करून जातात, समजते. हे आपण येणाऱ्या वचनामध्ये पण बघूया की ते संदेष्टे कोण असतात, काय असतात. पण आपलं जे मेन टॉपिक आहे की रिव्हर, पाण्यापाशी जडलेले आत्मे, बरोबर. पाण्यापाशी कोणते आत्मे जडलेले असतात. मग आपण अजून एक ठिकाण जाऊ, कारण आपल्याला याच्यामध्ये डीप जायचंय. पण याच्यासाठी मे बी मला वाटतं की आपल्याला दुसरा व्हिडिओ घ्यावा लागेल. रेखाला मासी खिरी बर खांदो रबाला खरं हेंदे ओक रहांदे ओकला महांदे ओखो रहांदे ओखरो महुआंदे रेखाला बहांदे एक ही बहायांदे रिखा हांदे ओ रबहांदे राखाडा वासिंदे बरकहांदे. दुसरे राजे अध्याय 2 वचन 9 पासून. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलीशाला म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलीशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. वचनाप्रमाणे आपल्याला माहिती आहे वचन की अलीशा आणि एलिया नदीच्या दुसऱ्या कडेला जातात, बरोबर, कडेला जातात आणि तिथं मग स्वर्गातून दूत येतात, रथ येतात आणि त्या दोघांना वेगळे करून नेतात, बरोबर. परमेश्वराने किंवा एलियाला काय ठाऊक होतं की मला तिथंच जायचं, नदीच्या काठी, समजतंय का. माझं तिथं जे रॅप्चर होणार आहे, मला इथूनच परमेश्वर स्वर्गामध्ये उचलणार आहे. का त्याच ठिकाणी, का समजतंय का, नदीच्याच काठी का. वचन सांगतो किंवा याला थोडं मागं जाऊन वाच. काढलं. परमेश्वराने एलियाला वाळवटीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलिया अलीशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलीशाला म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे, तर तू येथेच थांब. अलीशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडून जाणार नाही. मग ते बेथेल येथे गेले. बेथेलीतल्या संदेष्टांचे शिष्य अलीशाकडे येऊन म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धान्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय. त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्याला म्हणाला, अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडणार नाही. मग ते एरिहस गेले. यारिहोतील संदेशांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय. त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्याला म्हणाला, परमेश्वर मला यार्दोनीकडे पाठवत आहे, तू येथेच थांब. व तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडणार नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेशाचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोरून दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्दने तरी उभे राहिले. एलियाने आपला जागा काढून त्याची वळवटी करून. तर मग वचनाप्रमाणे यार्दनेच्या पलीकडे गेले. आपले प्रत्येक लहान पोराला गाणं, यार्देन नदी मे डुबकी लगाई वगैरे वगैरे गाणं. यार्देन काय, नदी, बरोबर. तो म्हणतो, एलिया म्हणतो, मला यरीहो मध्ये जायचंय. यरीहो मध्ये आपल्याला माहिती, बायबल मध्ये काय सांगितलं, यरीहोची इथे काय होतं, भिंत होती, बरोबर. ती त्यांना पाडता आली नव्हती. अशी कोणती भिंत आहे की कोणत्या मनुष्याला पाडता येणार नाही, अशी कोणतीच भिंत नाही. मग त्या भिंतींमध्ये पण आत्मे असतात का, कारण जुन्या काळामध्ये दगडाची भिंत असायचे, रास जी असायचे ते दगडाचे असायचे. जसं मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितले की दगडामध्ये पण आत्मे असतात.
त्याच्यामध्ये लोक दगडाला पुजतात. वचन पण सांगतंय, मागचं व्हिडिओ बघा काय आहे नेमके दगड. बरं, दगडांमध्ये कोणते आत्मे असतात. मग ती जो सिटी होती पूर्ण आत्म्याच्या क्षेत्राने भरले होते, सगळे आत्मे जे तिथं होते. आणि हा संदेष्टा त्याला आत्म्याचं सगळं काय माहितीये. तो संदेष्टा यरिहोच्या इकडे जातो आणि यरिहोची इथं यार्देनाच्या काठी, समजतं, यरिहो आणि यार्देन जवळ जवळ आहे. मग तेव्हा तो त्याच्या पलीकडे जातो आणि तिथं नदीच्या ठाई मग परमेश्वराचं एंजल्स येतात, परमेश्वराचे काय म्हणतात त्याला चॅरियट्स येतात, तिथं रथ येतात, घोडे येतात, परमेश्वरातून आत्म्यातून येतात, शरीरामध्ये नाही. पण त्याला शरीरामध्ये दिसतात, कारण आत्म्यातली प्रत्येक गोष्ट शरीरामध्ये आहे ना, कंपल्सरी आहे, समजतं. आणि ते त्यांना घेऊन जातात, समजतंय. मग एलियाला काय माहिती की जे आत्मे येणार ते इथंच आहे. बरं, कारण काय आत्म्यामधून काय त्याला लेटर आलं नव्हतं की तुला इथं आम्ही घ्यायला येणार आहे, असं काही कधी होत नाही. कारण जो आत्म्यामध्ये असतो, जो संदेश असतो, त्याला माहिती आहे आत्मे कुठे, कोणते आत्मे कुठं असतात, आपलं काम सध्या कोणत्या ठिकाणी आहे, आपल्याला कुठं राहायचंय, कधी राहायचंय, किती वेळ थांबायचंय, हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं ते म्हणजे आत्म्यामध्ये असल्यावर, समजतंय. जे आपल्याला नदी कळतीये की नदीचे ठाई कोणते आत्मे. त्याच्यामुळं आहे, माझा एक भाऊ आहे, तो मी कुठं जात असलो तर मी त्याला हमेशा विचारतो, इथं कोणते आत्मे, तिथं कोणते आत्मे. का, प्रत्येक ठिकाणी आत्मे असतात, प्रत्येक ठिकाणाचे वेगवेगळे आत्मे. त्याच्यामुळं वचन सांगते, येशू ख्रिस्त जेव्हा त्या होडीतून एका तो भूतग्रस्त होता, समुद्रावरून गेला आणि तो जसं पाय ठेवतो लगेच तिकडचा जो भूत त्याच्याकडे येतो. येशू त्याच्याकडे नाही गेला तर भूतग्रस्त त्याच्याकडे आला. त्या आत्म्याला कळलं की हे इथून कुठून तरी आलेला आहे, समजते. कारण नदीमध्ये पण काय आत्मे असतात जे इन्फॉर्मेशन देतात. बरोबर, आपण आता काही व्हिडिओमध्ये पाहूया, आपण मे बी आता एंड करू, पण त्याच्या अगोदर की छोटं एक आपण पूर्ण याच्यामध्ये बघूया. हे फक्त अजून फक्त वचनातून सांगतोय की जेव्हा त्या मनुष्यातून भूत काढतो तेव्हा ते नदीमध्ये जाऊन पडतात. बरोबर, पाण्यामध्ये जाऊन पडतात, दुसरं कुठं जात नाही. ते मागतात आणि पाण्यात सगळे भूत होते. बरं, येशू म्हणतो तुम्ही किती, ते म्हणतात आम्ही सैन्य म्हणजे किती, भरपूर झाले, एक नाही भरपूर. आणि ते सगळे जाऊन पाण्यात पडतात. का, पाण्याच्या आतमध्ये का पडले, त्यांनी पाणीच का मागितलं, याच्या मागे पण अर्थ आहे. त्याच्यावर लोक खाण्या आणि पिण्याने हे करतात, बाधतात दुसऱ्यांना. पाणी, रिव्हर, आत्मे हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. कारण वचन सांगतं माझ्या लोकांचा नाश होत होते कशामुळं, ज्ञानाच्या अभावी. लोकांनी आत्मे काय, पाणी काय, खाणं काय, पिणं काय हे ठाऊकच नाही, आणि ते मोगम सगळं काय करतात. याच्या मागे कारण काय, तुम्हाला सगळ्या गोष्टी ठाऊक असणं पाहिजे, समजते. होप सो तुम्ही आता जे सेशन झालं ते तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही जे आत्मसात केलं असेल. चला आता आपण प्रार्थना जाऊया. Rikhora khanderi bara karabazin pronomo sakarabala karamala barabala karamanderi bazitora na khande adora mende bazikaramala karamasede arro karamale keribala karamala barabazite rakanderi bala karamali durnomo huwa handeri khanderi khande. प्रभेश तुझं रक्त आज मी प्रभेश आज या मुलांवरती घेतो. प्रभेश तुझ्या मुलांवरती प्रभेश जे तुझे नेत्रामध्ये प्रभेश बहुमूल्य प्रभेश त्या मुलांवरती मी प्रभेश तुझं रक्त घेतो आणि प्रत्येक प्रभेश जे त्यांना खाण्यात आणि पिण्यात आणले येशूच्या आपल्या शरीरातून नाकारतो प्रभेश बाहेर काढतो. प्रभेश तुझं रक्त आज मी त्यांच्यावर घेतो, त्यांच्या घराण्यावरती घेतो. प्रभेश आज ते पाण्यावरती चालतील मी घोषणा करतो. प्रभेश तो विश्वास आणि तो आत्मा त्यांच्यामध्ये असेल मी घोषणा करतो. प्रभेश ते मोठ्या गोष्टी करतील. प्रभेश मी त्यांच्या लाईफवर जाहीर करतो. प्रभेश सगळे आत्म्यांना हँडल करतील मी घोषणा करतो. प्रभेश ते तुझ्या सामर्थ्यात चालतील मी आज्ञा करतो. प्रभेश त्यांच्यावरती कोणत्याही सैतानाचं राज्य, कोणते सैतानाचे आत्मे हावी होणार नाही. त्या प्रत्येक सैतानावरती, प्रत्येक त्या आत्म्यांवरती ते हावी होतील मी आज्ञा करतो. प्रभेश आज तुझं पवित्र आत्मा मी त्यांच्यावरती बोलतो. प्रभेश तुझं रक्त आणि तुझा आत्मा मी त्यांच्यावरती घेतो. प्रभेश आणि तुझं ज्ञानाचा आत्मा, तुझं प्रगटीकरणाचा आत्मा मी त्यांच्यावरती बोलतो. प्रभेश तुझं संदेश ह्या नात्याने प्रभेश एक वडील प्रभेश आत्म्यामध्ये ह्या नात्याने प्रभेश मी त्यांच्यावरती तुझा आत्मा टाकतो. प्रभेश तुझे कृपेत प्रभेश आज मी त्यांना वाढवतो. प्रभेश आणि तुझा आत्मा त्यांच्यावर आहे त्यासाठी मी धन्यवाद देतो. प्रभेश तुझी कृपा दिली त्यासाठी धन्यवाद. तुझ्या येशूच्या नावात धन्यवाद देतो. कबूल कर. आमेन. सायनिंग आउट. प्रॉफिट संकट. तर माझ्या भावांनो, मला अपेक्षा आहे तुम्ही आशिषित झाल्या असाल या वचनाद्वारे. तर तुम्हाला काही साक्ष असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करून आपली साक्ष सांगावे. बाय बाय.